या अर्थसंकल्पाच्या चर्चेवर एकतर आजचा दिवस आपण पूर्ण गृहीत धरतोय, पण हा आजचा पूर्ण दिवस गृहीत धरता येणार नाही, कारण आतापर्यंत फक्त 2च अर्थसंकल्पावरती भाषणं झालेली आहेत। आता यानंतर आणखीन एक भाषण होईल, त्यानंतर तुम्ही सभागृह तहकूब आजच्या दिवसाचं करताल आणि उद्या परत अर्थसंकल्पावरची चर्चा आपण घ्याल आणि नियमाने त्याला 2 दिवस म्हणाल। म्हणून माझी विनंती अशी आहे की आजच्या दिवसाची ही 2 भाषणं उद्या आणि परवा हे अर्थसंकल्पाची चर्चा संपवावी अशी माझी विनंती अध्यक्ष महाराज आपल्याला। माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावावर आपण सभागृहात मांडलं होतं, त्यानुसार आता आजचा पहिला दिवस आहे, त्यासाठी एकूण 3 तास वेळ या ठिकाणी दिलेला आहे। आपण पहिल्या दिवसामध्ये जर 2 भाषणं, एक 40 मिनिटाचं आणि एक 20 मिनिटाचं झालं, म्हणजे एक पहिल्या दिवसात 1 तासाची चर्चा। आता आदरणीय अतुलजी बोलणार आहेत, ते एक होईल, त्याच्यानंतर तो दिवस कसा पकडणार? म्हणजे काही 3 तासाची झालेली चर्चा, 2 तासाची झालेली चर्चा ही अर्थसंकल्पाच्या पूर्ण 1 दिवस आपण पकडणार आणि दुसऱ्या दिवशी मात्र सदनामधल्या सर्व सदस्यांना आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरती समर्थन द्यायचं, कुणाला विरोध करायचा, ह्या सर्व गोष्टी 1 दिवसात होणार कशा? म्हणून माझं पॉइंट ऑफ प्रोसिजर खाली माझी आपल्याला विनंती आहे, आपण अध्यक्ष महाराज यात 1 दिवस वाढवावा, परवा दिवशीचे काही तास या चर्चेसाठी ठेवावे, ही आमची आग्रहाची मागणी आहे। अध्यक्षांच्या परवानगीने आपण तो अध्यक्षांच्या कानावर घालून विषय बोलू आपण। धन्यवाद। आज चालू करू आता। चला भातकळकर साहेब। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्याच्या आपण अध्यक्षांच्या परवानगीने त्या ठिकाणी आपण पुढे जाऊ। भातकळकर साहेब बोला। आपण महाराष्ट्र राज्य जळक्यांना काय म्हणणं आपलं? खाली बसून बोल नका, बोला। माननीय धनंजय मुंडे साहेबांनी जो विषय या ठिकाणी आपल्या समोर मांडलेला आहे, तो विषय अध्यक्ष महाराज खरं आस्त आहे आणि तो सदस्याला न्याय देणार आपण या ठिकाणी होऊ शकतो। आज या ठिकाणी फक्त 2च भाषणं झाली। आता अतुल भातकळकर साहेब बोलणारे, पुन्हा एखादा सदस्य बोलेल। माझी विनंती अध्यक्ष महाराज की त्यांनी जी मागणी केली तुम्ही, हो बरोबर झालं, मान्य आहे, पण नाही, पण त्यांनी त्यांच्या अधिकारात करावं। मी अध्यक्षाला विचारून करतो। आपण किती वेळपर्यंत चालू? हा अतुलजी तुमचं लक्ष नाही, मी त्यांना विचारून, मी अध्यक्षांना विचारून करतो असं म्हटलं। खोतकर साहेब, सभागृहांची सदस्यांची जोपर्यंत किती वाजेपर्यंत चालवायची, सदस्यांची संख्या जोपर्यंत कमी होत नाही आणि सदस्यांनी ज्या पद्धतीने आपण सांगितलेलं त्या पद्धतीने करू। आणि मला समजलं, सदस्यांची संख्या जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपण धनुभाऊ चालवू। 2 दिवस आहेत, जरी 9 वाजू 10 वाजू, सदस्य जेवढे म्हणतील तोपर्यंत आपण चालवू। आता याच्यात वेळ घालवायला नकोया। भातकळकर साहेब चालू करा आपण। अध्यक्ष महाराज, आता एवढे सदस्य आहेत, एवढे बोलतील, रात्री 12 वाजतील 1 वाजतील, तोपर्यंत तुम्ही सभागृह चालवणार। आता 12 वाजेपर्यंत एक ती चर्चा त्या दिवसाची आणि उद्याची चर्चा असं 2 दिवसात तुम्ही संपवणार। अध्यक्ष महाराज, माझं म्हणणं एवढं आहे की आज 2च सदस्यांनी इथं बोलले, 3रे सदस्य ऑन लेग आहेत, तर या पुढची चर्चा जी आहे ती उद्या आणि परवा कंटिन्यू केली तर या शेवटी एक लक्षात घ्या अध्यक्ष महाराज, 3रा दिवस अध्यक्षांच्या कानावर महाराष्ट्र शासनाचा हा अर्थसंकल्प त्याच्यावरती निर्णय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जो मांडलाय आणि महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला या अर्थसंकल्पातून भरभरून दिलंय, ते जे आम्हाला मांडावं लागणार आहे त्याला सुद्धा वेळ लागणारच आहे अध्यक्ष महाराज। आणि हे कशासाठी? तर फक्त अर्थसंकल्पालाच समर्थन देण्यासाठीच आहे। म्हणून आमची विनंती आहे, आपण अध्यक्षांना विचारा आणि परवा दिवशीचा वेळ सुद्धा ठीक आहे। भातकळकर साहेब चालू करा आपण तोपर्यंत। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सरकारच्या 2026-27च्या
अरे बाबा बोलू द्या आता. जे म्हणतायत त्याला आमचा आक्षेप आहे. तुम्ही अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेला आहात, अजिबात हे चालणार नाही. उद्या तुम्ही एखाद्या त्या अध्यक्षपदावरून काही निर्देश दिले ते कुणी मंत्री महोदय पाळणार का नाही? मग अध्यक्षाला विचारून पाळणार का? हे बरोबर नाही. आमचा आक्षेप आहे तुमच्या या वक्तव्याला. प्रकाश दादा, अनुदानाच्या मागण्यावर सुद्धा आपण उद्या चर्चा घेणार, त्याच्यावर सुद्धा चर्चा आहेच ना. त्याचे 4 दिवस आहेतच ना. त्याचे 4 दिवस आहेतच ना. हा पाटील साहेब बोला. 7.5 लाख कोटीचा आपला अर्थसंकल्प आहे आणि त्याच्यासाठी आपण वेळ किती देतोय? राज्य सरकारने एवढे जर का चांगले निर्णय घेतलेले तर आम्ही मांडायचे कधी आणि कोणाजवळ मांडायचे? आमची आपल्याला विनंती आहे की याचा वेळ वाढवून आपण 3 दिवसासाठी म्हणजे उद्याचा आणि परवाचा दिवस पूर्ण ठेवावा असं या ठिकाणी घोषणा करावी. ठीक आहे, भातकर चालू करा, आपण करू. अध्यक्ष महोदय, चालू करा. महाराष्ट्र सरकारच्या हो, अध्यक्षांना विचारून घ्या. चला ओगले साहेब बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. निर्देश देतो एवढं होऊ द्या. मी निर्देश देतो, भातकर साहेबांचं होऊ द्या. भातकर साहेब त्यांचं होऊ द्या, चालू तर होऊ द्या. सभागृह हा आदरणीय भातकेळकर साहेबांच्या भाषणात अडथळा आणत नाहीत, तर त्यांच्या भाषण ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत. पण अध्यक्ष महाराज, आपण जे 2 दिवस म्हणताय, 7 वाजता चर्चा चालू करताय संध्याकाळी, आणि तेही एवढ्या ऐतिहासिक अर्थसंकल्पाची, आणि 8च्या 7 पासून जितक्या वेळ बोलणार तेवढे बोलणार, आणि हो, उद्या 7 नाही, दिवसभर 5 वाजता चर्चा चालू झाली. उद्या दिवसभर प्रश्न उत्तर झाल्यानंतर काय करणार? पूर्ण चर्चा घेणार का? म्हणून अध्यक्ष महाराज, ह्या अर्थसंकल्प जेवढा महत्वाचा आहे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या साठी, त्यासाठी आम्हाला सुद्धा त्या अर्थसंकल्पाचं समर्थन करण्यासाठी तेवढा वेळ द्यावा लागेल. आणि हे नियमात आहे अध्यक्ष महाराज, हे नियमात आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की आजच आपल्याला या ठिकाणी रुलिंग द्यावं लागेल, सांगावं लागेल की परवा दिवशी सुद्धा एवढे तास आम्ही अर्थसंकल्पावर चर्चेसाठी ठेवणार आहोत. भाऊ, आज आपण 3 तासाचा वेळ होता. 5:38 पहिले सदस्य बोललेले आहेत. आता 7:15 झालेले. एक मिनिट बोलल्या तरी सुद्धा सभागृह रात्री 10 तोपर्यंत आपण चालू. वेळ वाढवून देऊ आपण. चला भातकर साहेब बोला. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सरकारच्या अरे आता हा वाढू. 1 मिनिट सुधीर भाऊ. अध्यक्ष महाराज, खरं तर अध्यक्ष महाराज, विधानसभेचे सन्माननीय सदस्य चर्चेमध्ये सहभागी होऊ इच्छितात, हे आपल्यासाठी खरं तर लोकशाहीसाठी उत्तम बाब आहे. आपण अर्थव्यवस्थेवर, सर्वसाधारण अर्थव्यवस्थेची चर्चा ही आपण 7 दिवस घ्यायचो. त्यांनी तर 7 दिवसाच्या ऐवजी त्यांनी असा निर्णय केला की दरवर्षी प्रथा परंपरा पडली आपण 2 दिवस घेतो. पण जर सन्माननीय सदस्य इतका आग्रह करताय, अतुल भाऊ उभे आहे ते भाषण द्यायला, तुम्ही 5 मिनिटात चिठ्ठी पाठवून अध्यक्षांची अनुमती घेऊन टाका ना, काय अडचण आहे? समजा सदस्य इतक्या शेवटी विधान भवन यामध्ये कायद्यानंतर अर्थसंकल्प महत्वाचा आहे. सन्माननीय सदस्य इतक्या पोटतिडकीने म्हणताय. खर तर आज आपल्या समोरचं आव्हान काय माहित आहे का, की लोक चर्चेत सन्माननीय सदस्य भाग घेत नाही. आता ते भाग घेऊ इच्छितात तर अध्यक्ष म्हणतात की नंतर सांगतो. तुम्ही 5 मिनिटात चिठ्ठी द्या आणि 3 दिवस चर्चा व्हायला अडचण काहीच नाहीये. उत्तर देतील ना मुख्यमंत्री महोदय, उत्तम उत्तर देतील. 7 दिवसाची चर्चा 2 दिवसावर आणली. अध्यक्षांच्याकडे निरोप दिलेला आहे. आल्यानंतर तोपर्यंत भाषण चालू होते ना. मी तेच सांगतोय तुम्हाला. तोपर्यंत आपली 3 तासाची जी वेळ आहे, 3 तासाच्या वेळेच्या ऐवजी आपण रात्री 10 11 सभागृह चालू. पाटील साहेब, हा
पाटील साहेब बोला. अध्यक्ष महोदय, आज महिला काय दिनावरती मंत्री महोदयाला अध्यक्ष बोलायचं आहे? महोदय, अध्यक्ष